नालासोपाऱ्यातून तोडक कारवाईमुळे अनेकांचा संसार उघड्यावर आलाय। अनधिकृत बांधकाम उभी राहताना प्रशासन कुठे होतं? संतप्त स्थानिक यांनी आता प्रशासनाला सवाल केला। कारवाई थांबवण्यासाठी लोकांनी घरात लॉक करून घेतलंय। पोलिसांकडून कुलूप तोडून लोकांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न झालाय। त्यामुळे नालासोपाऱ्यात आता ज्या प्रकारच्या घडामोडी घडतात, नालासोपाऱ्यात दुसऱ्या दिवशी तोडक कारवाई सुरू आहे। लॉक करून नागरिकांचा घरामध्येच ठिया पाहायला मिळत आहे। मात्र त्या ठिकाणी लॉक तोडून आता पोलिसांच्या माध्यमातून ही कारवाई आता सुरू। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत जोडलेत। विपुल, खरं तर अनधिकृत बांधकामाचा प्रश्न वारंवार चर्चेमध्ये येतो, त्यातच नालासोपाऱ्यामध्ये दुसऱ्या दिवशी देखील तोडक कारवाई सुरू आहे। विशेष म्हणजे काही नागरिक त्या ठिकाणी घरातच दबा धरून बसलेत, मात्र कुलूप तोडून कारवाई करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। काय सध्या घडते नालासोपाऱ्यात? नक्कीच आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कारवाई सुरू आहे आणि आता माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर जे नागरिक आहेत आपल्या घरामध्ये लॉक करून आता बसलेले आहेत, तसं त्यांना पोलिसांच्या मार्फत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न हा सुरू आहे। जर आपण पाहिलं तर पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। तसंच आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने घरामध्ये आतमध्ये लॉक करून बसलेले आहेत नागरिक। क्या कहेंगे आंटी? या ठिकाणी आपण बोलण्याचा प्रयत्न करू त्यांच्याशी। क्या नाम है आपका, क्या कहेंगे? मेरा नाम सरिता यादव है। मेरी बेटी 10 का पेपर दे रही है। मैं 4-5 लाख रुपया लगा के मैं भर रही हूँ। हाँ, मुझे रोज आज ने 3-4 दिन से स्कूल नहीं गई है, न पढ़ पा रही है। बोलो इतना लगाने के बाद वो क्या पेपर देगी? ये लोग का रोज का नाटक, आज खाली करो, कल खाली करो, आज तोड़ने आ रहे। हम लोग कहाँ जाए? कहीं हमको रूम अभी खोजने का कहीं रूम नहीं मिल रही। हमको रूम दे रहे हैं रहने के लिए, हमको रूम दे, हम अभी कभी खाली कर रहे, नहीं तो दाब किसी में मार दो। मंजूर है, अगर बाहर रोड पे ही मरना है, कोई भी कुछ भी है, मेरी सयान बेटी कोई कुछ करके जाएगा, जिम्मेदारी लेंगे लोग, लेंगे तो बोलो मैं खाली कर रही हूँ, या मुझे कहीं रूम दे, शिफ्ट करे, हम उसके बाद खाली कर देते, लोग तोड़ दे। मैं अपनी बच्ची सयान लेकर मैं रोड पे नहीं बैठने वाली हूँ। मैं कहाँ जाऊँ? मेरी सयान बेटी देख लो आप लोग, मैं कहाँ जाऊँगी? कहीं मैं रोड पे बैठूंगी? हमके रूम दे दो, मैं खाली कर देती हूँ। मुझे यह बता दो ये रूम है, आप यहाँ शिफ्ट हो जाओ, मैं खाली कर दे रही हूँ, आप लोग तोड़ दो। मगर मैं ऐसे नहीं निकलूंगी, मैं खुद मार लूंगी, अपने बच्चे लोग के भी मार लूंगी इसी घर में, मगर मैं नहीं निकलूंगी। आप लोग का हाथ पांव मैं जोड़ रही हूँ, मैं दरवाजा नहीं खोलने वाली हूँ। मेरे बेटी के नाम पैसा दोनों बच्चे का मार रही हूँ। या ठिकाणी देखील आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा सांगण्यात येत आहे। आम्हाला राहण्यासाठी जागा द्या, त्यानंतर आम्ही रूम खाली करतो, जर दिलं नाही तर आम्ही याच रूममध्ये आत्महत्या करणार, असं त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्यासोबत सहाय्यक आहेत सर, काय सांगाल? कारवाई सुरू झालेली आहे? कारवाई सुरू करणार चालू झालेली आहे। आता लोकांचा खूप विरोध आहे, पण आता पोलीस प्रोटेक्शनने आम्ही खाली करायचं काम चालू केलेलं आहे। त्यांच्याकडून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचं सांगण्यात येत आहे। पोलीस प्रोटेक्शन आहे, पोलीस प्रोटेक्शन बघून घेतील। पोलीस प्रोटेक्शन देखील घेण्यात येणार आहे आणि त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे। नेमकं आता या कारवाईत आता नागरिकांना कशा पद्धतीने मदत करता येणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विपुल, यामध्ये महत्त्वाची घडामोड जी आहे त्यामध्ये लोक सध्या घरामध्येच आहेत, घराबाहेर निघण्यास तयार नाहीत, घरामध्ये ठिया सुरू आहे। असे नेमके किती कुटुंब त्या ठिकाणी आहेत ज्यांनी घरामध्ये दबा धरून बसल्याचं कळतंय? आता ते 10 ते 20 कुटुंब आहेत या इमारतीमध्ये, त्यांनी आपल्या घरामध्ये स्वतःला बंद करून घेतलेला आहे। पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु त्यांच्याकडून कुठेही प्रतिसाद मिळत नाही आहे। भारतात त्यांना आम्हाला राहण्यासाठी घरं द्या असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। जर घर नाही दिलं तर आम्ही ह्या घरामध्येच आत्महत्या करू असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। तसं पाहिलं तर पोलिसांचे प्रयत्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यांना बाहेर काढण्याचं काम हे सुरू आहे, परंतु सगळ्या बाजूने त्यांनी लॉक करून हे केलेलं आहे। मात्र या घटनेने एखाद्याने जर आत्महत्या केली तर याला जबाबदार कोण, हा देखील प्रश्न आता उपस्थित होणार आहे। नेमकं सगळ्या ठिकाणी दरवाजे आहेत ते तोडण्याचं काम सुद्धा या प्रशासनाकडून केलं जात आहे। मात्र हे नागरिकांचं म्हणणं आहे की आम्हाला रूमची व्यवस्था करून द्यावी अशी देखील त्यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे। विपुल, या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने आता बाहेर काढण्याचं काम हे सुरू आहे। विपुल, त्या ठिकाणचे नागरिक संतप्त झाल्याचं, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। त्या नागरिकांशी संवाद साधता येईल का?
नागरिकांशी संवाद साधता आपण प्रयत्न करूया। या ठिकाणी घरामध्ये बंद करून ते बसलेले आहेत, त्यामुळे तसंच या ठिकाणी आपण घरामध्ये बंद केलेलं आहे, मात्र ते आतमध्ये बसलेले आहेत, त्यामुळे ते संवाद साधता सध्या येणार नाही आहे, तरी आपण प्रयत्न करणार आहोत। काही नागरिक हे लॉक करून दिले, पोलीस आल्यामुळे ते काही बोलण्यास या ठिकाणी दिसून येत नाहीये। आता पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचं काम हे सुरू आहे। अगदी विपुल, त्या ठिकाणी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात असल्याचं दिसत आहे आणि ज्या ठिकाणी घरामध्ये दबा धरून नागरिक बसले त्या ठिकाणी कुलूप लॉक तोडण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे असं कळतं। तसा काही प्रकार नेमका त्या ठिकाणी आतापर्यंत घडलाय? आता त्या ठिकाणी पोलिसांनी लॉक तोडण्याचं काम केलं होतं, परंतु त्याने आतून लॉक केल्यामुळे ते बाहेर निघत नाहीये। त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला राहण्यासाठी जागा द्या, त्यानंतर आम्ही बाहेर येऊ असं त्यांचं म्हणणं आहे। पोलिसांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, परंतु ते लॉक केल्यामुळे ते पोलिसही त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते घरामध्ये लॉक केल्यामुळे ते बाहेर येऊ शकत नाही। संतप्त नागरिकांची आता नेमकी मागणी काय या कारवाई संदर्भातली? या कारवाई संदर्भात त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला राहण्यासाठी व्यवस्था करून द्यावी, त्यानंतर आम्ही घर खाली करू। जर नाही दिलं तर आम्ही त्याच रूममध्ये त्यांच्याकडून सांगण्यात आले संतप्त नागरिकांकडून।